हाय हॅलो नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अनु लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये. तर मस्त दिवसाची छान अशी गोड सुरुवात झाली होती आणि आज आहे ना मी तुम्हाला ना उठल्याबरोबरपासून माझी रुटीन शेअर करते 12 म्हणजे किंवा 1 वाजेपर्यंत. तरी ते ना आंघोळ वगैरे माझी झाली होती. म्हटलं चला आता स्वतःचं आवरून घेते. एकदा स्वतःचं आवरलं की मग टेन्शन राहत नाही. दिवसभर जरी कामं केले तरी काय हरकत नाही. पहिले माझी अशीच रुटीन होती. सकाळी स्वतःचं आवरायचं आणि त्याच्यानंतरच किचनमध्ये जायचं. मधात 2-3 महिने असं काही घडलंय ना तर त्याच्यामध्ये ना मला अजिबात जमायचं नाही. आता 3 महिने तर मला उलटी मळमळ इतकी होत होती ना तर काहीच मला पचन व्हायचं नाही आणि स्वतःकडे तर अजिबात माझं लक्ष नव्हतं. म्हणजे इच्छाच राहायची नाही सकाळी लवकर उठायचं, जेवण बनवायचं, स्वतःचं आवरायचं हे गोष्टी तर मला जमतच नव्हत्या. पण हळूहळू करून आहे ना सगळे दिवस निघून गेले माझे आणि आता मला बरेपैकी चांगलं लागतंय. आता मी सगळं करू शकते असं मला वाटतंय आणि स्वतः आपण असं वाटतं की एकदम फ्रेश राहायला पाहिजे. आपण जर लवकर उठून आपलं आवरलं आणि तेव्हा किचनमध्ये गेलोय ना तर खूप उत्तम असतं. म्हणजे खूप चांगलं आहे. पहिल्यापासून मला असलीच सवय होती. पण मधात अशी तब्येत झाली ना त्याच्यामुळे ती सवय मोडली होती माझी. पण परत आता तसलीच सवय मला परत लावायची आहे आणि त्याच्यामध्ये खूप आपण ॲक्टिव्ह राहतो बरं का. सकाळचं स्वतःचं आवरून देवपूजा करून जर आपण किचनमध्ये गेलो ना इतकं प्रसन्न वाटतंय आणि दिवस आपलं ना खूप छान जातोय. हे माझं तर अनुभव असतं म्हणून मी तुम्हाला सांगत असते. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. सकाळी लवकर उठून जर आपण आवरून किचनमध्ये गेलो ना तर तो दिवस कसा जातोय आणि एखाद्या दिवशी जर आपण तसंच गेलोय किचनमध्ये आणि तो दिवस कसा जातोय त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. असं नाही की मीच करते, अशी बऱ्याचशा ताईन करत असेल, पण आपण एखाद्या वेळेस आळस करतो ना तर त्याच्यामध्ये आपलं राहून जाते. तर इथं माझं आवरून झालेलं होतं. म्हटलं चला आता लगेच देवपूजासुद्धा करून घेते. देवाला छान अशी अंघोळ वगैरे घातली आहे. सगळे क्लिप मला घेता येत नाही बरं का. कधी-कधी घेत असते मी आणि मी तुम्हाला बोलले ना कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये माझे सासरे ते आलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये ना सारखं व्हिडिओ शूट करणं हे शक्य होत नाही माझ्याकडून. जेवढं झालं तेवढं मी क्लिप घेत असते. तर इथे ना मस्त छान अशी देवपूजा करून झाली होती. आता जास्त उशीर व्हायला नकोय म्हणून पटकन किचनमध्ये जायचं होतं. तर म्हटलं चला आता लवकर आहे, नाही तर दारात पण रांगोळी काढून घेते. आता इथं पण हे पण पूजा झाली ना म्हणजे एक चौकटात पण पूजा करणं खूप गरजेचं असतं. किंवा तिथे एक अगरबत्ती किंवा दिवा लावणं किंवा रांगोळी काढणं सगळ्यात जास्त उत्तम मानले गेलेले आहेत. म्हणजे पहिल्यापासून आहे ना गावाकडे अशीच रुटीन असते. उठले की सडा रांगोळी हे सगळं करणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यानंतरच जेवण वगैरे बनवतात. पण आपण शहरात काय करतो म्हणजे उठायचं आणि किचनमध्ये यायचं, जेवण वगैरे बनवायचं, त्याच्यानंतर बाकीचे कामं बघायचे. आणि मी पण तसंच करत होते बरं का. मी काय माझं लपवत नसते. माझं जे काय आहे ते तुम्हाला मी सांगत असते. झाले 4-5 महिने तेव्हापासून माझ्या असलीच रुटीन होती. उठले का किचनमध्ये, बाकीचं काहीच नाही. पण आता पूर्ण माझं म्हणजे रुटीन परत पहिल्यासारखं मी करणार आहे. माझं पहिलं रुटीन होतं ते खूप छान होतं. म्हणजे सकाळी लवकर उठणं, हे सगळे कामं आवरून घेणं आणि त्याच्यानंतर किचनमध्ये जाणं. तर माझा दिवस खूप चांगला जायचं. मला पण प्रसन्न वाटायचं आणि माझी तब्येतसुद्धा चांगली राहायची. आणि आता तसलीच माझी रुटीन राहणार आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार होते आज. म्हणजे सकाळपासून तर म्हणजे सकाळी जास्त तरी मी लवकर उठत नाही. म्हणजे 6ला किंवा 5:30ला अशा टायमिंगमध्ये मी उठत असते आणि माझे कामं पण सगळे आवरून जातात बरं का. एवढ्या टायमामध्ये आपण सगळं आवरू शकतो असं मला वाटतं. म्हणून मी ना थोडंसं म्हणजे लेट पण नाही आणि जास्त लवकर पण उठत नाही. जास्त लवकर पण उठले ना तर आता जमत नाही पहिल्यासारखं. पण तेवढ्या टायमात मी सगळं आवरू शकते असं मला वाटते. आता राजवीरसुद्धा उठला होता. त्याचंसुद्धा आवरून द्यायचं होतं आणि त्याला ट्युशनमध्ये जायचं असतं. पण मला ना किचनमध्ये लवकर आहे ना हे सगळे कामं आवरून किचनचं पण आवरायचं असतं. म्हणजे त्यांना पण उशीर व्हायला नको आहे. हे सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. म्हणून मी इथे ना पहिले रांगोळी वगैरे काढून घेत असते. दारात इतकं म्हणजे प्रसन्न वाटतंय ना खूपच छान. तर म्हटलं पहिले हे काम करून घेते आणि म्हणजे सकाळचं उठल्यावर हे कामं जर आपले झाले ना तर घरात आहे ना एक वेगळीच रोनक असते किंवा म्हणजे आपल्याला पण असं झोपसारखं येत नाही. नाहीतर आहे ना कसं म्हणजे पूर्ण आथरण वगैरे पडलेले असले किंवा अस्तव्यस्त पडलेलं असलं ना तर आपलं मन सुद्धा लागत नाही कामात आणि आपल्याला सुद्धा झोपच येते. माझ्यासोबत तर तसंच होतंय. मी जर ज्या दिवशी आवरलं नाही ना त्या दिवशी तर म्हणजे घरात मला नुसतं झोप येते आणि वेड्यासारखं म्हणजे वेगळंच होतंय. म्हणून आधी नाही हे कामं आवरून घेतले ना इतकं प्रसन्न वाटतंय आणि पटापट सगळे कामंसुद्धा आवरून जातात. तर इथे माझी छोटीशी रांगोळी काढून झाली होती. म्हणजे साईडला काढली तर मग ती अजून छान दिसते. पण मला असं वाटतंय की म्हणजे याच्यावरच काढायला पाहिजे. मी जे काही चौकट आहे ना त्याच्यावरच काढत असते आणि मला त्याच्यावरच आवडते. एवढं आहेत की म्हणजे बाहेर आतमध्ये जातो ना आपण तेव्हा साडीनं किंवा कोणाच्या पण पायानं ते मिटून जाते. पण काय हरकत नाही, आपण तर रोजच काढतोय ना. तर इथे ना आता कणिक वगैरे सुद्धा मळायचं होतं. म्हटलं चला आता हॉलमधलं सगळं आवरून झालेलं आहे. पण आता किचनमधले सगळे जे काही कामं बाकी आहेत ते तर आवरावंच लागेल ना. इथे ना थोडंसं पहिले आवरून घेतलं. थोडंसं म्हणजे भांडे वगैरे खाली होते माझ्याकडूनच रात्रीचे राहिले होते. रात्री खूप जास्त उशीर झालं होतं झोपायला. म्हणून थोडंसं ना किचनमधलं आवरायचं राहिलं होतं. ते
आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच इथं कणिक मळायला घेतलं. आता मी खाली बसून कणिक मळणं किंवा लसूण वगैरे सोलून काढणं किंवा भाज्या वगैरे कट करणं हे सगळ्या गोष्टी खाली बसून करत असते. जास्त वेळेनं मला उभी राहता येत नाही आणि उभी राहिली ना तर माझे पाय खूप जाम सुजून जातात आणि मग ते उतरत पण नाही आणि खाली जर मी पाय ठेवलं ना तितकं त्रास होतोय खूपच जास्त. पहिल्या वेळेस राजवीरच्या टायमाला मला असलं काहीच प्रॉब्लेम व्हायचे नाही. म्हणतात ना सगळे बाळ सारखे नसतात, वेगळे वेगळ्या याचे असतात म्हणून थोडंसं त्रास होतं. माझ्या आईचं तसं म्हणणं आहे की म्हणजे सगळे सारखे नसतात. प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम होत असतात तर ते नॉर्मल आहे, काही होत नाही. थोडंसं तेल वगैरे लावून जर आपण ही मालिश केली तर ते कमी पडतात. पण मला नाही वाटत ते कमी पडतं. इतके पाय माझे भप सुजलेत. आणि मागं पण एका ताईनं मला सांगितलं होतं की ताई जोडवे वगैरे काढून ठेव. तर आमच्याकडे ना म्हणजे डिलिव्हरीला पण गेलोय ना आपण तरी पण जोडवे काढत नाही. आणि आताच्या पिढीमध्ये असं आहेत की म्हणजे कोणी जोडवे घालतो तर कोणी घालत नाही, कोणी टिकली लावतं तर कोणी लावत पण नाही. मंगळसूत्रचं पण सेम, कोणी घालायचं इच्छा असली कोणाची तर घालतात, नाही तर नाही घालत. पण बरेच ठिकाणी असं आहेत की म्हणजे कंपल्सरी लागतंय आणि तसंच आमच्या गावाकडं पण आहे. आणि कोणी एवढं फोर्स करत नाही बरं का, आपण घातलं नाही घातलं. पण मला काय वाटतं की म्हणजे आपल्या गावाकडं आहे, पहिल्यापासून परंपरा आहे तर आपण ते फॉलो करायलाच पाहिजे. माझ्या आईचं तर नेहमी म्हणणं असतं की जोडवे मंगळसूत्र हे आपल्याला पाहिजेच आणि ते आपलं म्हणजे पहिल्यापासून आहे ना तर ते कधीच काढायचं नाही. तर मी कधी काढत नाही बरं का, मी आतापर्यंत पण बिना जोडवीची राहिली नाही आणि इथून पुढे पण कधी राहणार नाही. आता राजवीरच्या टायमाला पण माझे जोडवे काही मी काढले नव्हते, पण त्या टायमाला माझे पाय सुजायचे नाही. पण आता खूप जास्त सुस्त आहे तर ते बोलले की आपण सोनारकडे जाऊया आणि थोडंसं लूज करून आणूया. थोडंसं लूज केले का मग एवढं मला त्रास होणार नाही आता सध्या जेवढं होतंय तेवढं. पण त्यांना पण सुट्टी नाही ना तर मग मी एकटी काही बाहेर पडत नाही जास्त करून. आम्ही गेलो तर दोघं पण सोबतच जात असतो. तरी ते राजवीरला जायचं होतं ट्युशनमध्ये म्हणून त्याच्यासाठी अगोदर चहा बनवावा लागतं आणि आम्ही पण त्याच्यासोबत चहा घेत असतो बरं का. तो जास्त काही लवकर जात नाही, थोडंसं उशिरा जातोय. तोपर्यंत माझ्या चपात्या बनून झालेल्या होत्या, भाजीची तयारी करून ठेवली होती आणि कधी पण ना किती पण उशीर होऊ द्या आम्ही एकत्र बसून चहा घेत असतो. थोडीशी गप्पा असतात किंवा काही पण असू द्या, पण ना सोबत बसून चहा घेतलेलं ना त्याच्यामध्ये ना वेगळीच मजा असते. आणि एकटं चहा प्यायला ना कोणालाच आवडत नाही आमच्या घरात. जर त्यांची मी चहा बनवून ठेवली ना तर ते बोलतात की चहा घे आधी आणि मग त्याच्यानंतर काम कर. तर घाईघाईत ना आज मी गोळी घ्यायलाच विसरले. थायरॉइडची गोळी मला चालू आहेत, मी मागं पण तुम्हाला बोलले होते. जास्त नाही, खूप कमी प्रमाणामध्ये आहे, पण डॉक्टरचं म्हणणं आहे की तुला ही गोळ्या घ्यावाच लागेल. आणि त्यानं उपाशी पोटी सांगितलेलं आहे तर उपाशी पोटी मला काही लक्षच राहत नाही. नेहमी ना हे मला न लक्ष करून देत असतात की तू गोळी घेतलीस का. खरंच आहे ना, आपल्याला आपली काळजी नसते पण दुसऱ्याला नक्कीच असते. तरी ते राजवीरला निघायचं होतं ट्युशनमध्ये तर ते त्याला सकाळी सोडायला जातात. तर माझं तेवढंसं काम असतंय म्हणजे तेवढंसं ते बरं पडतं मला की ते सोडून देतात. येताना पण म्हणजे होऊन जातंय, करतो आम्ही काहीतरी. तरी ते ना म्हटलं चला आता ते तर दोघं बापलेकं गेले होते बाहेर, तोपर्यंत मी भाजी करून घेते. आणि जास्त काही उशीर लागत नाही, 2-3 मिनिटं लागतात त्यांना सोडायला. गाडीवर काय लगेच येतोय माणूस, पायी जायला किती उशीर लागतंय ना. तरी ते म्हटलं चला लगेच मी भाजी सुद्धा बनवून घेते. आणि आज ना मी नाश्त्याला काहीच बनवलं नव्हतं, म्हणजे बनवायचं होतं पण त्यांना लवकर जायचं होतं आणि त्यांचं लवकर बोललंय ना तर म्हणजे टाईमावर व्हायला पाहिजे, नाही तर थोडंसं उशीर झालं की ते तसेच निघून जातात. म्हणून आज ना मी काहीच बनवलं नाही आणि मला चांगलं वाटत नव्हतं बरं का. एकदा माणसं जेवून किंवा थोडंसं काहीतरी खाऊन घराच्या बाहेर पडले ना तर टेन्शन राहत नाही. पण म्हटलं बघूया आता, केळी वगैरेच मी आजच्या दिवस देणार होते, म्हणजे खूपच कमी प्रमाणात मी फळं वगैरे त्यांना देत असते. ते काही खात नाही तसलं, त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांना नाश्त्याला पोहे किंवा उपमा किंवा दुसरं काहीतरी बनवलं ना तेच ते आवडीनं खात असतात. पण म्हटलं ठीक आहे आजच्या दिवस चालेल. आणि ते पण बोलले की आजच्या दिवस मी खाऊन घेतो, तसं काय नाही, रोज रोज काय बनवणार तू पण, आणि सारखं ते खाऊन पण कंटाळा येतोय म्हणून आज काही त्याने मला बनवून दिलं नाही. नाही तर नेहमी माझ्या घरी नाश्त्याचं काहीतरी असतं सकाळचं. ते चपात्या पहिले मी बनवून ठेवलेले होते तर छान अशा थंड्या पण झाल्या होत्या. म्हटलं चला आता डब्यात भरून घेते. गरम जर जास्त भरून ठेवले ना तर ते वेगळेच होऊन जातात, म्हणून थोडीशी मी थंड्या होऊ देते आणि त्याच्यानंतरच चपात्या वगैरे भरत असते. म्हटलं चला ते आवरून घेते काम अगोदर. आणि भाजी सुद्धा मी एका साईडला टाकली होती, अजून आहे ना भाजी बनवायची राहिली होती, तेही सुद्धा बनवून घेतली. त्यांचा आवरून झालेला होता, फक्त ते वाट बघत होते की कधी भाजी शिजते आणि कधी मी निघतोय. आज थोडंसं उशीर झालेलं, म्हणजे थोडं कधी कधी होतंय आणि ते लवकर जातात, नाहीतर कधी कधी उशिरा जात आहे. आता माझी त्याच्यामध्ये काय चुको, ते लवकर आवरतात आणि लवकर निघायचं असतं. रात्रीचं जर सांगून ठेवलं की मी उद्या सकाळी लवकर जाणार आहे, लवकर टिफिन बनवून दे, तर आपण लवकर बनवतो ना, पण ते तसं नाही करत, ऐन टायमावर निघतात. मग माझी घाई होते. तर तेही निघून गेले. राजवीर गेला होता ट्युशनमध्ये, तोपर्यंत आता माझे घरातले सगळे कामं मला आवरून घ्यायचे होते. आणि आज आहे ना सकाळपासून असं काही पाऊस सुरू होता, म्हणजे रात्रीपासूनच येत होता वाटतं. मी काय बाहेर लक्ष दिलं नाही, पण सकाळी उठून बघते तर पूर्ण अंधारा होता. म्हटलं आज सकाळपासूनच सुरू झालाय वाटतं. आणि खरंच पाऊस आला की छानच वाटते. पण एवढं आहे की आपण
आपण शेतात कामं करतो ना, त्या टायमाला असं वाटतं की आजच्या दिवस यायला नकोय. पण इथं काही नाही वाटत. आता सगळे कामं आमचे आवरलेले आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्यांचेच आवरले आहेत आता. एवढे काही कामं राहिले नाही शेतातले आणि सुरुवातीला जास्त असतात. आता खुरपायचं काम आहे तर ते कधी पण होतंय. मागं पुढं होऊ शकतो, पण जास्तच जर कंटिन्यू पाऊस येत राहिलं ना, तर खूप दैन होते हो. तिथे ना आता सगळं आवरून घ्यायचं होतं. म्हणजे सकाळचं ना थोडंसं पसारा पांगत असतो ना, ते आवरून घेतलं ना, तर मग नीटनेटकं दिसतं घरात पण आपल्या मनाला पण प्रसन्न वाटते. तर इथे ना जे काही टेबलवरचं जे काही बुक्स वगैरे असतात ते व्यवस्थित ठेवून दिले. आता फक्त घरात झाडू मारायचं होतं, कपडे धुवायचे होते, हे कामं माझी राहिले होते. म्हटलं चला आता ते पण आवरून घेते. एक-एक करून जर आपण एकामागे एक काम केले ना, तर लवकर होतात आणि आपण जर असं विचार केला ना, नाही होईल नंतर, आपण नंतर करूया, थोडं मिनिटं मोबाईल बघूया, तर त्याच्यामध्ये इतकं वेळ जाते ना, तर कुठे 12 वाजून जातात ते पण आपल्याला कळत नाही आणि मग नंतर आहे ना दिवसभर काम करावं लागतं. मी तसं करत नाही बरं का. सकाळचं ना मी कधीच मोबाईल घेऊन बसत नाही. माझा व्हिडिओसुद्धा नसतो सकाळचा, तुम्ही बघत असेल. कधीच मी सकाळचा व्हिडिओ टाकत नाही. म्हणजे मी नेटच ऑन करत नाही. जे काही माझी कामं आहेत ते पटापट सगळं आवरून घेत असते. मला ना मोबाईलपेक्षा आहे ना घरचे कामं, माझं मुलाचं आवरणं, त्याचं आवरून देणं, घरचे सगळे काही जबाबदाऱ्या असतात ते पार पडणं आणि त्याच्यानंतरच आहे ना दुपारच्या टायमामध्ये माझ्याकडे जेवढं वेळ असतं त्याच्यामध्ये ना मी दुसरे कामं पण करत असते आणि एडिटिंग पण करत असते किंवा माझं ब्लॉग अपलोड करायचं असतं ते पण करते आणि जे काही मला आवडतं ना बघायला ते पण मी बघत असते. म्हणजे जसं मला वेळ भेटते ना तसं मी ब्लॉग वगैरे सगळ्यांचे बघते बरं का. असं काही नाही की म्हणजे मला नुसतं कामच मी करते, सगळ्यांचे बघते. छान छान व्हिडिओ असतात सगळ्यांचे आणि एकमेकांकडून भरपूर काही आपल्याला शिकायला पण भेटते. तर इथे ना माझे कपडे वगैरे आता धुवून झाले होते, पण पावसाचं इतकं जोरदार हे चालू होतं ना तर बाहेर आहे ना दोऱ्या वगैरे बांधलेले आहेत, पण त्याच्यावर टाकून पण काही फायदा नव्हता आणि घरात टाकले तर सगळं पाणीच पाणी झालं असतं. म्हणून आहे ना मी एक टेरेसवरच थोडेसे म्हणजे आडुशाला कपडे टाकलेत. म्हटलं पाणी निथरून गेलं की मग घरात टाकेल. तर कपडे वगैरे टाकून खाली आले आणि त्याच्यानंतर आहे ना माझ्या बाळाचं ना कधी पण आहे ना जे मी भाजी बनवलेली असते ना सकाळची ते काही त्याला कधीच टिफिनवर न्यायची नसते, म्हणून त्याच्यासाठी वेगळं काहीतरी बनवावंच लागतं. तर भाजी केली त्याच्यानंतर आणि खाली ना इतकं अस्तव्यस्त पसारा पडला होता. म्हणजे सगळं आवरून तर मी नेमकंच गेले होते वरती, पण त्यानं ना पूर्ण बुक्स वगैरे पांगून ठेवले होते, तेही व्यवस्थित ठेवले. आणि आता स्कूलमध्ये जायचं होतं पण पाऊस इतका जोरानं होता. म्हटलं आता करायचं तरी काय, आजच्या दिवस सुट्टी घेतली तर ते चांगलं नाही. आता एक्झाम जवळ येत आहे, आपण तसं करू शकत नाही. म्हणून आहे ना मी त्याला माझं रेनकोट घातलंय. त्याला इतका हसू येत होता, मम्मी तुझ्या रेनकोटमध्ये मी पूर्ण झाकून गेलंय, आता मी कसं चालणार. त्यानं मला इतकं हसवलंय ना. खरंच एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये ना आपल्याला एक म्हणजे वेगळाच आनंद भेटतोय आणि खरंच आमचं दोघं मायलेकांचं असंच काहीतरी चालतंय. घातलं तर होता, पण तो बोलला की मम्मी तू मला फक्त जादू बनवून दिलंय, मी कसं दिसतोय. मला इतका हसायला येत होता खूपच जास्त. नंतर ना शेवटी त्यानं नाही ठेवलं, ते काढूनच टाकलंय. तो बोललाय की मी भिजलं तरी चालेल, पण मी ना असं जादू बनवून तर काही शाळेत जाणार नाहीये. म्हटलं ठीक आहे बाबा, तू काढून टाक, नको ठेवू, पण इतकं मला हसू तरी नको. आणि मी एडिटिंग करत होते तेव्हा सुद्धा मला हसू येत होतं. तर चला आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.